धनश्री गणेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जुना बुधवार तालीम हॉल येथे आज 26 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आणि ई श्रम कार्ड नोंदणी कार्यक्रम आयोजित केले होते। यावेळी आर.के. पवार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रणवीर सिंग गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक ऋतुराज क्षीरसागर, महेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रसाद उगवे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेस उदय भोसले, सुशील भांदिगरे, नागेश घोरपडे, निलेश हंकारे, इंद्रजित आडगुळे आदी उपस्थित होते। कोल्हापूर शहर संघटक प्रमुख राष्ट्रवादी गणेश जाधव यांच्या पत्नी धनश्री जाधव यांच्या 24 जानेवारीचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज 26 जानेवारी प्रजासत्ताक निमित्ताने ई श्रम कार्ड वाटप आणि रक्तदान शिबिराचं त्यांनी आज आयोजन केलेलं आहे। वाढदिवसाचं औचित्य साधून आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून तुम्ही ई श्रम कार्ड वाटप करताय आणि प्लस रक्तदान शिबिर आयोजित करताय। सर्वप्रथम सर तुम्हाला ह्या कौतुकास्पद कार्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर। सर तुम्ही ह्या कार्याबद्दल काय सांगाल? आज माझ्या मिसेसचा वाढदिवस, त्या निमित्तानं एक सामाजिक बांधिलकी म्हणून मला एक अशा काही कल्पना सुचत होत्या की वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करावा। ह्याच्यामध्ये गरीब लोकांच्यासाठी किंवा जे काही महिला आहेत की ज्यांना बाबा काही सरकारी योजनांची गरज आहे आणि त्यांच्यावरून पोचलेलं नाही, त्या आपण त्यांच्यावरून पोचवायचा प्रयत्न करतो आहे। ई श्रमिक कार्डचं नोंदणीचा आपण इथं कॅम्प घेतो आहे आणि त्याच्याबरोबर एक कोरोनाचा काळ, ह्या काळात जे गरजेचं आहे ते आपण इथं रक्तदान शिबिर म्हणजे 51 बाटल्यांचं आपण डोनेट इथं करतो आहे त्यांना। कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या विभागाचे एक सामाजिक कार्यकर्ते जाधव आणि त्यांच्या पत्नी धनश्री जाधव यांचा वाढदिवस आज आहे।
त्या वाढदिवसाच्या निमित्त मी आणि क्षीरसागर साहेब, महेंद्र चव्हाण या ठिकाणी, प्रसाद उगवे आणि सौश्री जाधव या एकूण या परिसरामध्ये एका ऐतिहासिक तालमीमध्ये या दोघांच्या वतीनं त्यांना दोघांना शुभेच्छा द्यायला मी आलेलो आहे. उद्दिष्ट वाढदिवसानिमित्त कसं असावं याचं एक जिवंत उदाहरण या जुन्या बुधवार पेठेच्या तालमीमध्ये या सौश्रीने ठेवलेलं आहे. आपल्या बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते, आमचे मित्र मान्य गणेश जाधव, त्यांच्या सुविद्य पत्नी धनश्री जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आमच्या या जुना बुधवार पेठ तालमीच्या हॉलमध्ये ई श्रम व रक्तदानाचं असं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी रक्तदानाचं शिबिर घेतलेलं आहे. या दोन्ही कार्यक्रमांना इथल्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन दिलेलं या ठिकाणी आपल्या सर्वांनाच दिसत आहे. आणि या दोघांना दोन्ही दाम्पत्याला आपल्या हातून असंच चांगलं सामाजिक काम कायमस्वरूपी होत राहावं अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सदिच्छा शुभेच्छा देतो आणि वहिनींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आदरणीय जाधव वहिनींच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. सर्वप्रथम मी आदरणीय जाधव वहिनींचं या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे त्यांचं प्रामुख्यानं आदरणीय जाधव वहिनींचं आणि आदरणीय जाधव साहेबांचं या ठिकाणी मी कौतुक करतो, कारण गेले अनेक वर्ष आपल्यासमोरी ह्या करोनाचं संकट आहे. ह्या करोनाचं संकटाच्या पूर्वी ह्या ठिकाणी आपल्याला महापूर आला होता आणि प्रत्येक संकटात त्यांनी पुढाकार घेऊन एक सर्वसामान्य जनतेला एक चांगल्या पद्धतीचा मदतीचा हातभार लावायचा असे अनेक उपक्रम त्यांनी ह्या ठिकाणी राबवलेले आहेत. प्रामुख्यानं त्यांचं एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि असंच कायमपणे त्यांनी समाजाला हातभार लावावा एवढीच या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.